नमस्कार. इमर्जन्सी फंड बद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. इमर्जन्सी फंड हा किती असला पाहिजे का जी तुमची मंथली सॅलरी आहे त्याच्या 6 टाइम हा तुमचा इमर्जन्सी फंड असला पाहिजे. म्हणजे जर तुमची सॅलरी 50,000 रुपये आहे तो गुणिले 6 म्हणजे ऑलमोस्ट एक 3 लाख रुपयापर्यंत तुमचा इमर्जन्सी फंड असला पाहिजे. मग हे जे 3 लाख आहेत याला 2 पार्टमध्ये आपल्याला डिवाइड करायचे. एक पार्ट तुम्हाला FD मध्ये ठेवायचा आहे, म्हणजे जो 3 लाख आहे त्यातला 1.5 लाख रुपये तुम्हाला FD मध्ये ठेवायचे आहेत. का एक थोडा काही फंड लागला तो विदिन 2 मिनिटात आपल्या बँक अकाउंटला येईल. आणि 50%चा पार्ट हा तुम्ही एक तर बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात किंवा तुम्ही लिक्विड फंडमध्ये, म्युच्युअल फंडचे जे लिक्विड फंड्स असतात त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. अशा प्रकारे इमर्जन्सी फंड आहे हा तुम्हाला अशा प्रकारे 50-50 करून डायव्हर्सिफाय करायचा. आता भरपूर लोक काय करतात का, अरे माझं हेल्थ इन्शुरन्स आहे, मग इमर्जन्सीला मला हेल्थ इन्शुरन्स असल्यामुळे मग मी का घेऊ हेल्थ इन्शुरन्स. आता एखाद्याचं ॲक्सिडेंट किंवा काही पण इमर्जन्सी आली, मेडिकल इमर्जन्सी, तर मग त्या मेडिकल इमर्जन्सीमध्ये आपल्याला प्रत्येक वेळी आपलं जे हॉस्पिटल असतं ते कॅशलेस असेल का हे आपल्याला माहीत नाही. समजा मेडिकल इमर्जन्सी पण पटकन कुठेतरी जवळच्या हॉस्पिटलमध्ये आपण जातो, मग ते जर कॅशलेस नसेल तर मग शेवटी आपल्याला फंड लागणार आहे. आणि इमर्जन्सी ही तर मेडिकलचीच येते असे नाही, फायनान्शियल इमर्जन्सी, भरपूर टाईप्सच्या इमर्जन्सी असतात. तर मग त्यावेळेस हा फंड जो असतो हा यूज होतो. भरपूर लोकांचं कसं होतं का म्युच्युअल फंडलाच इमर्जन्सी म्हणून समजून जातात. बाबा काही पण इमर्जन्सी आली, 10,000 रुपये पण पाहिजेत तर म्युच्युअल फंड मधले पैसे काढले. तर म्युच्युअल फंड हा वेगळा पार्ट आहे. म्युच्युअल फंड आपण का करतो का बाबा मुलांच्या शिक्षणासाठी, रिटायरमेंटसाठी हा म्युच्युअल फंड केला जातो. इमर्जन्सी फंड हा वेगळा असतो, त्याच्यात काही आपल्याला रिटर्न एक्सपेक्टेशन नाही करायचं. 4-5%, 6% जरी रिटर्न मिळाले तरी इनफ आहेत ॲज अ इमर्जन्सी फंडला. तर भरपूर लोकांचं काय होतं, म्युच्युअल फंड रिडीम करतात. मग त्यामुळे काय होतं का म्युच्युअल फंडची ग्रोथ पण त्या प्रपोर्शनमध्ये जे आपण गोल अचीव्ह करायचं प्लॅनिंग करतोय ते तर बाजूलाच राहून जातं आणि इमर्जन्सीला फक्त आपण रिडीम करतो. त्यामुळे दोन्ही आपल्याला वेगळे ठेवायचे आहेत. इमर्जन्सी फंड वेगळा आहे आणि म्युच्युअल फंड आहे हा वेगळा आहे. किंवा तुम्हाला असं काही करायचं आहे का बाबा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये जो इमर्जन्सी फंड म्हणून आपण ठेवू शकतो तो लिक्विड फंडमध्ये आपल्याला ठेवता येईल, तर त्याच्यामध्ये आपण ॲज अ इमर्जन्सी फंड आपण ठेवू शकतो. पण जे काही आपण गोल डिसाईड केलेले आहेत त्याच्यातले पैसे काढायचा प्रयत्न करू नका, नाही तर मग जे आपले लॉंग टर्म गोल आपण अचीव्ह करायचं प्लॅनिंग करतोय ते डिस्टर्ब होऊन जाते. अशा प्रकारे इमर्जन्सी जो फंड आहे हा अशा प्रकारे मॅनेज करायचा. धन्यवाद.